हो नाटक करायचे, काड्या करायच्या आणि परत म्हणायचं मला टार्गेट करते. हा चाल तुला इतक्या दिवसात करतो, नाही तर गब्बस, नाही तर जेलात टाकीन, तो फाईल बाहेर काढी, तुला आमदार करतो, मंत्री करतो, बोलू नको. हे की नुसते धावसा धावशी, हे आमच्या मराठीचे माकड दोन चार. तुम्ही बोला, मग सांगतो तुम्हाला. जात भडकवण्याचं कोण करतंय त्यांना चांगला माहिती. जात कोण भडकायला लागलं, बैठकाला जाणारे, मराठ्यात आणि ओबीसी तोडगा काढायचा म्हणणारे लोक बाहेर आल्यावर एकतर्फी बोलायला लागलेत. म्हणजे देवेंद्र फडणवीस साहेब हे महाराष्ट्र कसं अशांत करायला लागलेत, महाराष्ट्रात कशी अराजकता माजायला लागलेत, हे सिद्ध व्हायला लागले आता. त्यामुळं उदय सामंत साहेबांनी जरा तिकडच लक्ष दिलं तर खूप आणखीन चांगलं होईल. ही अराजकता छगन भुजबळ आणि फडणवीस साहेब माजवायचा अंदाज दिसायला लागलाय. हे 100% मी सांगतो. मी पुन्हा पुन्हा सांगतो की फडणवीस साहेब हे आमचे कधी शत्रू नाहीत, नव्हते सुद्धा, पुढे असण्याचं कारण नाही. फडणवीस साहेबांना गोड बोलून डाव टाकून जनता संपवायचं बंद करावं, ही मी बार बार सांगितलेलं आहे. मी फडणवीस साहेबांना शत्रू मानत नाही, कधी मानणार नाही. पण तुम्ही डाव टाकायचे बंद करा. उदय सामंत साहेब जरा त्यांच्यावर लक्ष ठेवून त्यांना डाव टाकायचे बंद करायला लावा. कारण ज्या समाज गरजवंत मराठा आहे त्यांच्या बाजूने बोलणारे लोक आज मराठ्यांच्या विरोधात बोलायला लागलेत. म्हणजे महाराष्ट्र 100% अराजकता महाराष्ट्रात माजवायची हेच दिसतंय. आणि ते जे म्हणले ओबीसीला धक्का लागत नाही, तर हे आम्हालाही माहिती आहे. 67 पासून मराठा हा ओबीसी आरक्षणात धक्का लागत नाही. जी 27% आणि एकूण 32% जे ओबीसीचं आरक्षण आहे त्यात महाराष्ट्रातला पुरा मराठा समाज आहे, याचे पुरावे आम्हाला सापडलेत. कारण ती धरून महाराष्ट्रातला सगळा मराठा धरून 32%, 27% आणि 19% जे होत आहे ओबीसी आरक्षण, त्याच्यात मराठा आहे. मराठ्यामुळे धक्का लागत नाही. ओबीसी बांधवांनी समजून घ्या आता. आम्हाला याचे पुरावे सापडलेत की मराठा हा सगळाचे सगळा ओबीसी आरक्षणात धक्का लागत नाही. 1967 पासून मराठा आरक्षणात आहे. जी टक्केवारी जी छगन भुजबळ तो 60% ओबीसी, तो मराठा धरून आहे राज्यातला. जे 27% ओबीसी आरक्षण आहे, जे 32% ओबीसीचं, आणि जे आता 19% म्हणजे काही वेगळे प्रवर्ग केल्यामुळे याच्यात मराठा आहे. ही आकडेवारी सहित मराठा आहे. धक्का लागत नाही. पूर्वी सगळा मराठा हा ओबीसी गणलेला आहे. विषय आता संपला. इथून पुढे ओबीसीच्या नेत्याने कोणीच म्हणायचं नाही की ओबीसीला धक्का लागतोय. मराठा धरून सगळा ओबीसी, कोणालाही धक्का फिक्का लागत नाही. फक्त फडणवीस साहेबांनी समजून घ्या. पुन्हा शेवटी सांगतो, आम्ही तुम्हाला शत्रू मानलेला नाही. तुम्ही राज्य रक्ताबंबाळ करायचं स्वप्न बघू नका. खुर्चीसाठी अराजकता माजू नका. मराठ्यांच्या अंगावर जाती घालू नका. आणि भाजप मधल्या सामान्य मराठ्यांनी एक व्हा. नेते हे भाजपच्याच मागे पुढे पळणार आहेत. मराठ्यांची जात संपू देऊ नका. ही भाजप मधल्या गोरगरीब मराठ्यांना माझी विनंती. आयएस योजना, आयएस अधिकारी जे खेडेकर आहेत त्यांच्या मागे पंकजा मुंडेचा. उगा तुम्ही नाव घेतलं म्हणून विरोध करायचा म्हणून मी करत नसतो. ज्या गोष्टीतली मला माहित नाही त्याच्यावर मी बोलत नसतो. मी कधी त्यांना विरोधक मानलेलं नव्हतं, कधी मानत नाही. त्याच शब्दावर तुम्ही त्यांचं नाव काढलं म्हणून त्यांचं नाव सुद्धा मी तोंडावर घेत नाही. कारण त्यांनी माझ्या मराठ्याला डाग लावलाय. आम्ही त्यांना नाही पाडून ते दोघंही आमच्या मराठ्यांच्या विरोधात त्यांच्या लोकांना शिव्या द्यायला लावायला लागलेत. त्यामुळे मी त्यांच्या प्रश्नाला उत्तरही देत नाही आणि कधी काहीच करत नाही. मराठ्यांच्या विरोधात ते विनाकारण झालेत, पाडलेलं नसून ते इथून मागेही पडलेले आहेत. त्यावेळेस त्यांना एवढं वाटलं नाही, एवढं माझ्या मराठ्यांचं ते शत्रू मानू लागलेत माझ्या मराठ्यांना. त्यामुळे ते कोण आयएस फायएसी आणि ते कशाने झालं हे मला माहित नाही. मला डिटेल माहीत झाल्याशिवाय मी बोलत नाही. आणि त्या मागे त्या आयएस अधिकाऱ्यांच्या उगच मग विरोधक म्हणून उत्तर द्यायचं म्हणून उत्तर देण्यातला मी नाही. कारण ते संस्कार आमच्यावर नाहीत. आम्ही त्या माग आहेत का नाहीत त्यांच्या हे आम्हालाच माहित नाही. बळच उगाच विरोध करायचा म्हणून म्हणायचं हा ते माग आहे म्हणल्यावर मग असंच होणार. आमच्यावर संस्कार चांगले आहेत. आम्ही विरोधक मानत नाहीत त्यांना कुणाला. आणि उगाच द्यायचं उत्तर म्हणून मी देत नाही. मला ज्या गोष्टीतलंच माहित नाही त्याबद्दल मी बोलू नये. कुणी म्हणलं तुम्ही बोला त्यांच्या विरोधात म्हणून मी बोलावं, हे संस्कार आमच्यावर नाही. प्रकाश आंबेडकरांची काही तुम्ही भेट घेणार आहे का, काही चर्चा करणार आहे का? काल त्यांनी जी भूमिका घेतली याबद्दल काही चर्चा करणार आहे, संवाद साधणार आहे का? त्यांनी गरिबाच्या बाजूने उभा राहावं एवढी आम्हाला अपेक्षा आहे ना आशा आहे. गरजवंत वंचिताच्या बाजूने त्यांनी राहावं आणि तेच रूल त्यांना शोभतो. तेच रोल त्यांच्यासाठी लीडर म्हणून परफेक्ट आहे. कारण वंचिताचा गरिबांचा आवाज कोण, तर प्रकाश आंबेडकर साहेब. हे त्यांना लागलेला शिक्का आहे. ही आहे त्यांची खरी लिडरशिप माझ्या नजरेतली.
प्रकाश आंबेडकर साहेबांची वंचिताच्या आणि गरजवंतांच्या बाजूची लिडरशिप आहे, ते कोणाला जुमानत नाहीत. मग सरकारला नाही, विरोधकांना नाही. ही त्यांची मराठ्यात असणारी प्रतिमा आहे. त्यांच्या शब्दाला मान सन्मान मराठा त्यांना आहे मराठा समाजात, आणि वंचित समाजात गरजवंत मराठ्यात आणि इतर जाती सुद्धा त्यांना तोच सन्मान आहे की ते निर्भीडपणे बोलतात आणि गरजवंत वंचिताच्या बाजूने उभा राहतात. लीडर गरजवंताचा आणि गरिबांचा प्रकाश आंबेडकर साहेब असा त्यांना शिक्का आहे. परंतु आता फडणवीस साहेबांनी काय गेम टाकलाय आणि काय नाही, त्यांनाच नाही म्हणत मी, बैठकीला जाणारे सगळे तसे होते. 10 महिन्यातला माझा अनुभव आहे. मी एकट्या आंबेडकर साहेबांबद्दल बोलत नाही, कोणी गैरसमज करून घ्यायची गरज नाही. हा, पण फडणवीस साहेब बहुतेक धमकी देत, गरिबाचं काम करू नका. दुसऱ्या जातीचं विशिष्ट मंडळ गेलंय, हा चाल तुला इतक्या दिवसात करतो, नाही तर गब्बास, नाही तर जेलात टाकीन, तो फाईल बाहेर काढी, तुला आमदार करतो, मंत्री करतो, बोलू नको. हे नुसते धावसाधवशी. आणि महाराष्ट्र त्यांना अशांत करायचा छगन भुजबळ आणि त्यांना दोघाला असं दिसतंय. याच्यातून फडणवीस साहेब सत्ता येत नसती. मराठ्याला तुम्ही एकदाच आरक्षण दिलं तर या पठ्ठ्या मराठ्याने तुम्हाला 106 आमदार दिली, ते विसरू नका. हा, द्यावं लागतं तेव्हा अपेक्षा करावं लागते. ज्यांनी दिलं नाही म्हणताय ना तुम्ही, त्यांना सुद्धा उलट पालट मराठ्यांनी पाडले. हो, त्याला द्यावं लागतं, काम करावं लागतं. असे भांडणं लावून जातीत सत्ता नसती मिळत. कळण तुम्हाला, तुम्ही असे भांडणं लावित राहा, तुम्हाला 2024 ला कळण. नसतं मराठ्याला आरक्षण द्या, बघा मराठी डोक्यावर घेऊन नाचते की नाही. भांडणं कलागती काय लाविता, झुंजी काय लाविता, कोंबड्याचे भांडणं लावले म्हणे. त्याच्या पुढे काहीतरी टाकीता, 4-2 दाणे त्या भुजबळाच्या, ते लय मोठ्या कोंबड्यातला ते मरेल कोंबडा असल्याने खेळ झालाय तो. दाणे टाकीता, देतात झुंजलून नुसती, त्याला काही कळत नाही. तुमच्या हातात सत्तेचे दाणे आहेत, तुम्ही फेकत आहात त्यांच्या पुढं. काय फडणवीस साहेब, अशाने कुठे सत्ता येत असती, अशाने कुठे राज्य शांत राहत असतं, याने कुठे जातीवाद बंद होत असतो का? काय फडणवीस साहेब तुम्ही परत म्हणता मलाच बोलाता, हे डाव आहेत तुमचे. अहो तुम्ही द्या, हो गरजवंताला द्या, वंचिताला द्या, गोरगरीबाला द्या, डोक्यावर घेऊन नसते तुम्हाला. सत्ता कवाबी नाटकं करायचे, काड्या करायचे आणि परत म्हणायचं मला टार्गेट करते. तुम्हाला काय टार्गेट करते? तुम्ही मराठा टार्गेट केला आता सगळ्या जातीकडून. तुम्ही आम्हाला गोड बोललात आणि तुम्ही मराठ्यांच्या विरोधात सगळे घातलेत, हे आता आमच्या लक्षात आलंय. भाजप मधल्या गरीब मराठ्यांना सांगतो, आपली जात संपायला निघाले ते सावध व्हा. माझं काय जाणार नाहीये, मी मरायला तयार आहे. जातीचं वाटोळ होईल तुम्ही जर पक्ष भाजप मधले मराठी जर म्हणत राहिले, तुम्ही जर नुसते जात म्हणत राहिला, पक्ष आणि पक्षाचा नेता जर म्हणत राहिलात ना, त्यांचं जर तुमतून वाचत राहिलं तर तुमचे लेकरं आणि तुमची जात 100% हे अडचणीत आणणार आहेत. सावध व्हा, माझी विनंती. आता बराळवाडी काही बोलायला सुरू करण फडणवीस साहेब जवळची, हे आमच्या मराठीचे माकडं 2-4, तुम्ही बोला, मग सांगतो तुम्हाला. धन्यवाद. चला. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.